नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, पावसाळा 2025 मध्ये कसा राहील? मान्सून समाधानकारक असेल की अपुरा? शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत। हवामान विभाग आणि स्कायमेट या संस्थांच्या अंदाजानुसार मित्रांनो, एप्रिल महिना संपत आला आहे आणि शेतकरी बंधूंनी खरीप हंगामासाठी तयारी ही सुरू केलेली आहे। अशा वेळी येणाऱ्या मान्सून बद्दलची माहिती फार महत्त्वाची ठरते। भारतीय हवामान विभाग लवकरच अंतिम मान्सून अंदाज जाहीर करणार आहे, पण याआधी एक मोठा आणि विश्वासार्ह हवामान अंदाज समोर आलेला आहे, तो म्हणजे स्कायमेट वेदर सर्व्हिसेसचा। स्कायमेट ही भारतातील एक खाजगी पण अत्यंत विश्वासार्ह हवामान अंदाज संस्था आहे। वर्षानुवर्षे स्कायमेटचा मान्सून अंदाज अचूक ठरत आलेला आहे। 2025 सालच्या मान्सून बाबत स्कायमेटने सांगितलं आहे की यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा 3% अधिक म्हणजेच 103% इतका होण्याची शक्यता आहे। म्हणजेच साधारण 868 मिलीमीटर इतका पाऊस अपेक्षित आहे आणि तो सरासरीच्या वरचाच असेल। पावसावर अल निनो आणि ला निना यांचा मोठा परिणाम होतो। सध्या हवामान विभागात स्थिती न्यूट्रल आहे आणि ती सप्टेंबर 2025 पर्यंत न्यूट्रलच राहण्याची शक्यता आहे। म्हणून मोठ्या प्रमाणात पावसाचे चढ उतार होण्याची शक्यता नाही। हे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे। स्कायमेटच्या अंदाजानुसार 30% भागांमध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक असणार आहे आणि 40% भागांमध्ये सरासरी पाऊस होणार आहे। 15% भागात पाऊस थोडा कमी म्हणजेच 90 ते 95% असू शकतो आणि फक्त 5% भागांमध्येच दुष्काळ सदृश स्थिती निर्माण होऊ शकते। जून 2025 मध्ये अंदाजित हा पाऊस 96% म्हणजेच 165 मिलीमीटर असू शकतो। महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या ठिकाणी जून मध्ये पाऊस नेहमीच थोडा कमी राहतो। 16 जून नंतरच महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे सक्रिय होईल। जुलै 2025 मध्ये 102% पाऊस राहील म्हणजेच 280 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। हा महिना संपूर्ण देशासाठी भरपूर पावसाचा ठरणार आहे। ऑगस्ट 2025 मध्ये 108% पावसाची शक्यता आहे। अतिशय समाधानकारक व दमदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सप्टेंबर 2025 मध्ये पाऊस थोडा कमी होऊन 104% राहणार आहे, तरी सुद्धा तो सरासरीपेक्षा अधिकच राहणार आहे। मित्रांनो, स्कायमेटच्या हवामान अंदाजानुसार 2025 सालचा मान्सून शेतकऱ्यांसाठी सकारात्मक आणि समाधानकारक राहणार असं स्पष्ट दिसत आहे। भारतीय हवामान विभागाने देखील लवकरच आपला अंतिम अंदाज जाहीर करणार आहे। तो सुद्धा आपण लवकरच आपल्या चॅनलवरून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। पावसाच्या या चांगल्या बातमीसह शेतकरी बांधवांनी खरीप हंगामासाठी उत्साहाने तयारी सुरू करावी। जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण लवकरच भेटूया नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।